नमस्कार. पिंपळगाव सिन्नर जिल्हा परिषद गटातील सर्व नागरिक बंधू भगिनी आणि युवक मित्रांना दीपावलीच्या खूप साऱ्या अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो. हे वर्ष आपल्याला अत्यंत आनंददायी, आरोग्यदायी आणि उत्साहवर्धक असं या ठिकाणी जावं अशी आई जगदंबेची चरणी प्रार्थना व्यक्त करतो. खरं तर मागील महिन्याभरामध्ये आपल्या या परिसरामध्ये प्रचंड असा पाऊस या ठिकाणी झाला आणि या पावसानं अनेक गावकऱ्यांच्या घरामध्ये पाणी त्या ठिकाणी गेलं. शेती खरडून जाण्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि पशुधनाची खूप मोठी हानी या परिसरात या ठिकाणी झाली. विशेष करून वडगावकडे असेल, शिंदाड असेल, राजुरी, वाणीगाव, निंबोरी, सातगाव डोंगरी, सारे पिंपरी, वाडी शेवाळे या परिसरामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झालं आणि ही हानी शेतकऱ्याला सहन करणारी अशी हानी या ठिकाणी होती. म्हणून आपण तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून या राज्याचे संकटमोचक मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांना विनंती करून स्थानिक खासदार असतील, आमदार असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, या साऱ्यांच्या पाठबळानं आपण शेतकऱ्याच्या पाठीमागे या ठिकाणी उभं राहिलो आणि तात्काळ प्रशासनाच्या वतीने हे सगळे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत या ठिकाणी कशी मिळेल याच्यासाठी आपण चांगल्या पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी केला. तात्पुरत्या स्वरूपात घरे त्यांची जी दिसली त्यांच्याही आपण प्रत्येकी घराला 10,000 रुपयाचं अनुदान दिलं. ज्यांचं पशुधन होऊन गेलं त्यांना 37,000 असतील, 32,000 रुपये असतील, याचंही अनुदान आपण या ठिकाणी वाटप झालेलं आहे. आणि आता शेतीचं जे नुकसान या ठिकाणी झालं होतं त्या नुकसानपोटी सुद्धा आजपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे. भविष्यात असं संकट बळीराजावर येऊ नये. पुढील हे वर्ष आपल्याला सर्वांना अत्यंत चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी जावं एवढीच दीपावलीच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.